पाण्याखाली कुजून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीनं करा. चंदगड बळीराजा शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आलं निवेदन. चंदगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे गेले 15 दिवस पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके पाण्याखाली असल्यानं कुजून नुकसान झालंय. त्याचे पंचनामे तातडीनं करा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली आहे. गेले 15 दिवस तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेलेत. नदीकाठचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला असून शेतातील पिकं कुजून गेली आहेत. सद्य परिस्थितीत दुबार पेरणी करणंही अशक्य आहे. त्यामुळे यंदा शेतकरी पूर्णतः भिके कंगाल होणार आहेत. वैरणीचा प्रश्न गंभीर झालाय. त्यामुळे जनावरांना पुरेशी वैरण न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर झालाय. त्यामुळे ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीवरील नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. पाऊस कमी होऊन सुद्धा अनेक दिवस पूर पातळी स्थिर राहत आहे. पाऊस कमी होऊन सुद्धा पुराचं पाणी गतीनं ओसरत नाही. त्यासाठी कोवाड येथील नदीपात्रातील अतिक्रमणं आणि पूरबाधित क्षेत्रातील बांधकामं जबाबदार आहेत का हे तपासण्यासाठी शासकीय पातळीवर त्वरित सर्वेक्षण करावं अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर चंद्रशेखर गावडे, गोविंद गुडुळकर, बाबू चौगुले, रमेश देसाई, जनकू पाटील, बाबू रेडेकर, महादेव तेरणीकर, सीताराम नाईक, विठ्ठल रोड, पांडुरंग पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.